बालमित्रांनो, आज मी तुम्हाला जंगलात राहणाऱ्या एका हुशार सशाची गोष्ट सांगणार आहे, ज्याला त्या जंगलातील एका उंच डोंगरावर चढायचे असते व तो त्या डोंगरावर चढतो सुद्धा। गोष्ट नीट लक्ष देऊन पहा व आवडली तर लाईक करा व ही गोष्ट तुमच्या मित्रांना पाठवा। इयत्ता पहिली पाठ 12वा ससा आणि डोंगर। एका जंगलात खूप ससे होते। एक ससा जंगलात आनंदाने इकडून तिकडे पळायचा। तो त्याच्या मित्रांसोबत खूप खेळायचा। जंगलाच्या बाजूला उंच डोंगर होता। ससा नेहमी डोंगराकडे पाहायचा। त्याच्या मनात विचार यायचा, मी हा उंच डोंगर चढू शकेन का? एक दिवस सशाने डोंगर चढायचे ठरवले। त्याने डोंगर चढायला सुरुवात केली। बरेच अंतर चढल्यावर तो खूप थकला। त्याने तिथेच थोडा वेळ आराम करायचे ठरवले। आता त्याला खूप तहान लागली होती। त्याला पाण्याचा खळखळ आवाज आला। तो आवाजाच्या दिशेने गेला। त्याला एक झरा दिसला। त्याने भरपूर पाणी प्यायले। शेवटी ससा डोंगराच्या माथ्यावर पोहोचला। त्याला डोंगरावरून जंगल खूप सुंदर दिसू लागले। तर बालमित्रांनो, जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा व माझे चॅनल सबस्क्राइब करा। थँक यू।